आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नांदगाव बुद्रुक विविध कार्यकारी संस्थेच्या चेअरमनपदी कमळाबाई पाडदे तर संचालकपदी रोहिदास पागेरे। इगतपुरी तालुक्यातील बहुचर्चित व प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नांदगाव बुद्रुक विविध कार्यकारी विकास सहकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी कमळाबाई पाडदे, संचालकपदी रोहिदास पागेरे यांची निवड झाली। काही दिवसांपूर्वी चेअरमन विठोबा संधान यांचे निधन झाल्याने ही जागा रिक्त होती। निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव प्रमोद कहांडोळ, देविदास नाठे यांनी निवडणुकीचे कामकाज बघितले। निवड प्रक्रियेदरम्यान विहित वेळेत चेअरमन पदासाठी 2 अर्ज दाखल केले होते। अधिकृत घोषणेनंतर उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट व घोषणा देण्यात आल्या। संचालक बन्सी पागेरे, दादाभाऊ सिरसाट, रामदास गायकर, नाना गायकर, रुक्माबाई मेंगाड, मनोहर जाधव, कमळाबाई पाडदे, कौशबाई मुसळे, ज्ञानेश्वर पागेरे, भाऊसाहेब गायकर, नारायण गायकर, रघुनाथ मेंगाड, मोहन झोमान, बाळू पांडू गायकर, हिरामण गायकर, विष्णू पागेरे, जनार्दन पाडदे, किरण पागेरे, बाळू पाडदे, भाऊसाहेब पाडदे, निवृत्ती पाडदे, भानुदास मांडे, सुनील भाऊसाहेब पागेरे, बाजीराव मुसळे, संजय पाडदे, कचरू मुसळे आदी उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे। विविध कार्यकारी सहकारी संस्था नांदगाव बुद्रुक या संस्थेचे चेअरमन पदाची निवड आज पार पाडली। त्याचप्रमाणे संचालक रिक्त असलेल्या संचालक पदाची ही निवड झाली। ही एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवड झाली असून संचालक पदाच्या निवडीकरता रोहिदास पागेरे हे बिनविरोध निवडून आले आणि त्यानंतर चेअरमन पदासाठी आमच्या कमळाबाई पाडदे ह्या बहुमताने निवडून आल्या। त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन। त्यांचं जे मनोगत आहे का विविध कार्यकारी सहकारी संस्था शेतकऱ्यांना कशी लाभदायक ठरेल, शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचेल शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत, असं चेअरमन साहेबांनी मनोदय व्यक्त केलेलं आहे। एवढं बोलतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।